त्या ठिकाणी प्रश्न पडला होता की मला भाषण येईल का. मी इंटरनेटवर सर्च करायचो की मला कोणी भाषण शिकवेल का. ते भाषण शिकवण्यासाठी मी सर्च केलं, इंटरनेट शोधलं. मला बऱ्याच ठिकाणी असं आढळलं की 2 दिवसात भाषण शिकवतो. काही ठिकाणी मला असे पण कोर्सेस दिसले का 3 दिवसामध्ये वक्ता व्हा. खरंच मला त्यावेळेस मला प्रश्न मला पडायचा की 3 दिवसात माणूस भाषण शिकू शकतो का. मी विचार करायचो, परंतु मी भाग्यवान होतो की माझा शोध चांगल्या ठिकाणी येऊन थांबला, कारण मला कनसे सरांसारखे गुरु भेटले. सरांकडे आल्यानंतर जसे सगळ्यांचे प्रश्न असतात सर्वसामान्यांचे, तसाच माझा सुद्धा सरांना प्रश्न होता, सर मला जमेल का. आणि पहिल्याच दिवशी सरांनी सांगितलं होतं, सर डॉक्टर तुम्हाला जमेल नाही, तुम्हालाच जमेल, तुम्ही करून दाखवणार, फक्त थोडासा विश्वास ठेवा. मी पहिल्याच दिवशी सरांचा क्लास जॉईन केला. आज हे मी 2 मिनिटापासून समजा मी बोलतोय, मला माझं नाव सुद्धा त्या ठिकाणी सांगता यायचं, मला माझा परिचय सुद्धा त्या ठिकाणी सांगता यायचा. माझे हात पाय एकदम थरथर थरथर करायचे, गुडघे माझ्या टाळ्या वाजवायचे, डोक्यातून केसातून घाम नितरत होता. असा माझा पहिला दिवस होता. आणि आल्यानंतर मला जो प्रश्न होता, मला सरांनी फक्त विश्वास त्या ठिकाणी मला दिला की तुम्हाला जमेल, तुम्ही करू शकतात. आणि मी कोर्स जॉईन केला. आणि मी कोर्स जॉईन करण्याचं कारण, मी सरांना भेटलो तर मला एकदम पॉझिटिव्ह एनर्जी अशी वाटली की नाही, खरंच हे व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवू शकते, यांना आपण गुरु केलं पाहिजे. दुसरं माझं कारण की सरांचा क्लास 3 दिवसाचा नव्हता, कारण सरांनी कधी थापा मारल्या नाही का तुम्हाला एवढ्या दिवसात तुम्ही बोलायला लागून जाणार. सरांनी सांगितलं का 4 महिन्याचा कोर्स आहे, तुम्ही 4 महिन्याचा कोर्स करा, दर शनिवारी तुमचा कोर्स असेल. मी हिशोब केला, 16 शनिवार होतात. 16 शनिवारमध्ये म्हटलं प्रयोग करायला काय हरकत नाही. म्हणजे 3 दिवसात माणूस भाषण शिकू शकत नाही. आज 3 दिवसाचे तुम्ही बघितलं असेल तर पैसे घेतले जातात, लोणावळ्याकडे नेलं जातं, पुण्याकडे नेलं जातं, कुठं कोणावर आपल्याला टीका करायची नाही. परंतु भाषण ही साधना आहे, भाषण ही कला आहे. तुम्ही 2-3 दिवसामध्ये भाषण शिकू शकत नाही. म्हणून मी सरांचा क्लास जॉईन केला. आणि मला ज्यावेळेस माझं नाव सुद्धा सांगता येत नव्हतं, जसे मी 2-4 शनिवार सरांकडे आलो, तर सरांनी जो आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण केला, त्यानंतर मला बोलता यायला लागलं. माझा भाषण शिकण्याचा उद्देश सुद्धा या ठिकाणी सांगितला पाहिजे. म्हणजे मी शासकीय क्षेत्रामध्ये काम करतो. ज्यावेळेस मी या ठिकाणी सरांकडे भाषण शिकण्यासाठी आलो होतो, माझा उद्देश असा होता की सर म्हटलं मी शासकीय क्षेत्रामध्ये काम करतो, मला थोडेसे फक्त 2-4 भाषणं आली पाहिजेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा, सेवानिवृत्ती, एखाद्या कर्मचाऱ्याचा गुणगौरव असेल, ही थोडी भाषणं आली पाहिजे. सर मला त्यावेळेस काहीच बोलले नाही. बस सरांनी जसा मी कोर्स केला, सरांनी नंतर मला एवढा बदल केला की मी शेतकऱ्यावर पण भाषण करतो, मी राजकारणावर पण भाषण करतो. म्हणजे प्रत्येक विषयावर या ठिकाणी भाषण करायला सरांनी शिकवलं. मला आधी सुरुवातीला असं वाटलं होतं की सर त्या भाषणांचे फॉर्मॅट लिहून देतील, त्याचा काहीतरी साचा लिहून देतील. सुरुवातीला माझ्या सुद्धा मनामध्ये शंका लागली, कारण मी ज्यावेळेस क्लासला लागलो तर सर या क्लासेस अद्भुत क्लास आहे, येथे एका शब्दावर भाषण शिकवलं जातं. म्हणजे मला प्रश्न पडायचा का संघर्ष एवढा एक शब्द दिलाय आणि तुम्ही बोला. सुरुवातीला मला थोडं वेगळं वाटायला लागलं. पण जसा माझा 1 महिना पूर्ण झाला, त्यानंतर मला जाणवलं की जोपर्यंत तुमच्या अंतरात्म्यामध्ये अंतर्चेतना तुमचे बदल होत नाहीत, तुमचा आत्मविश्वास आतून वाढत नाही, तोपर्यंत तुम्ही भाषण करू शकत नाही. प्रत्येक फॉर्मॅट लिहून भाषण होऊ शकत नाही, पाठ करून भाषण होऊ शकत नाही. म्हणजे या कनसे सर आपल्या मनावर काम केलं जातं. सर नेहमी आपल्याला भाषणामध्ये सांगतात की भाषण तुमचा माइंड गेम आहे, तुमच्या मनावर तुम्ही काम केलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनावर काम करणार, त्यावेळेस तुम्हाला ते शब्द सुचतात. आणि या सरांनी या ठिकाणी शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल केलं. म्हणजे माझ्या नंतरही काही लोक जॉईन झालेत, त्यांना सुद्धा हीच परिस्थिती होती, त्यांना बोलता येत नव्हतं, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बोलायला लागले. आज सर आपणही बघितलं असेल, आपल्याला आठवतं आपल्याला पहिली काहीच येत नव्हतं. आज निकम सर पण या ठिकाणी आलेले आहेत. सरांना सुद्धा या ठिकाणी काही येत नव्हतं. आपले ऊर्जा पाटील सर म्हणजे मनोहर पाटील साहेबांना सुद्धा त्यांचं तर म्हणजे ते पहिल्या दिवशी त्यांचे शब्दच फुटले नाहीत, पण ते सुद्धा एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांचं मनोगत तरी व्यक्त करू शकतात. आणि ह्या सरांच्या कोर्समुळे नुसतं मला वाटायचं भाषण म्हणजे नुसतं बोलणं. सरांनी माझा पूर्ण माइंड सेट केला. भाषण म्हणजे माईक समोर जाऊन बरळणं नाही, भाषण म्हणजे नुसतं बोलणं नाही, त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतात. या क्लासमध्ये आल्यानंतर माणूस वेगळ्या विश्वामध्ये जातो.
बाहेर तुम्हाला असे लोक भेटतात की हे तुला जमणार नाही, हे तू करू शकत नाही, भाऊ हे आपलं कुठं काम असतं का, आपण याच्या कधी नादी लागायचं असतं का. हा क्लास असा आहे की इथं असं सांगितलं जातं की जगामध्ये कुठली गोष्ट अशक्य नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात, फक्त तुम्हाला तुमच्या मनामध्ये आणावं लागतं. हे काम या कंचे सर करत असतात. म्हणून याच्याबद्दल मी सरांचे अगदी मनापासून आभार मानतो. या क्लासमध्ये आपण मानवी जीवनाचे वेगवेगळे गुण शिकतो. धाडस, संघर्ष, आत्मविश्वास, जिद्द, सकारात्मक दृष्टिकोन, या प्रत्येक पैलूची आपल्याला ओळख होते. आपल्याला राजकारण, अर्थकारण, समाजकारण, सगळ्या गोष्टी, आध्यात्मिक सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी आपल्याला ज्ञान होत असतं आणि एका अर्थाने आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. मला अगदी 2 मिनिटं सुद्धा पहिले बोलता यायचं नाही. सरांनी